बाबा बाबा ऍक्सिडेंट. अच्छा म्हणून किळा ॲम्ब्युलन्स चालते. बाईक मध्ये झालंय. तर बघू शकता इथे परत ट्रॅफिक वाल्याने आम्हाला पकडले. हे ब्लॅक कसं म्हणलं. तर मी झोपलेलो, मला काय यातलं काय समजलंच नाही. मी कधी कुठं आलो काय आलो. मी आईच्या गाय एक नंबर. हो चिकन चिकन मस्त चिकन. तंदुरी चिकन वास तुम्हाला येतं का? स्वागत आहे तुमचा नवीन दिवस नवीन ब्लॉग मध्ये. आम्ही आता चाललो तिरुपती रामेश्वरम आणि तिकडेच फिरायला साऊथ साईडला. तर आम्ही इथं बघा हितेश आहे. हितेश सौरभ तू हां दादा आम्ही निघल्या होता. आता पहिले गणपतीचं दर्शन घेऊ दे. म्हणजे कसं एवढा लांब जायचे टेन्शन नको आम्हाला. मग आश्वास असलं बरं वाटत. पहिले पाया पाडतो सगळे. आमचं मंदिर जातो पाया पडतो इथं. आता झाला दर्शन घेतलं आम्ही. दर्शन घेतलं आणि निघला होता. इथून निघतो आम्ही. येस येस चला चला. सामान आमचा इथे ठेवले अर्धा डिक्कीने. मस्त निघतो आता. जरा झोपे दे. अशी जसं जसं पुढं जाऊ तसं बोलत जाऊ एनर्जी. आणि आजचा किती एक ब्लॉग होईल 2 ब्लॉग माहीत नाही. जसा मी ब्लॉग होईल तसा टाकून देणार आहे. कारण स्पेस पण नाही आणि मेन गोष्ट परत लक्षात राहत नाही. ब्लॉग असंच राहतात माझं. म्हणजे जसं एडिट होईल तसं डायरेक्ट तिथं अपलोड करून द्यायचा. डायरेक्ट घरच्यांना बघायला हवा आम्ही इथे तर पोचलो. आता इथून तिथं पोचलो. बरोबर आहे बरोबर आहे. टेन्शन नाही. गणपती बाप्पा मोरया. आता निघलो. आता पुढे गेलो तसं तसं दाखवत असतो तुम्हाला. ओके. मेन गोष्ट आम्हाला निघायचा होता 5ला. 5 म्हणजे आधी झाला 6 निघायचा मला. इथे 6ला निघलो. नंतर मग 5 झाला. 5 नंतर मग शेवटी आम्ही सगळं पोहोचलो. किती वाजता आम्ही आलो? 5:30च्या पुढे झालं तुम्ही. 5:30च्या पुढे. ठीक आहे अर्धा लेट टोटल निघालो आपण. तरी नंतर आम्हाला निघाला तो सामान बॅग सगळी ए बी करून आम्हाला प्रॉपर 6:30ला आम्ही निघलो. मंदिरात आता ब्लॉग बघितलं तुम्ही. प्रॉपर तिथं 6:30ला आम्ही आलो. तिथून 6:30ला आम्ही निघलो. आत्ताशी आम्ही आमच्या कोणवं आहे. कोणवंच आहे ना. कोणवंच आहे. अजून रात जायचंय. हा बघत राहा तुम्ही. बहुतेक एका दिवसात 2 ब्लॉग पण पडतील असं मला वाटतंय. शुअर नाही करत मी. वाटतंय मला असं. आता एनर्जी नंतरची काय बोलायला भेटेल तसं प्लेस भेटतील तसं. मेन गोष्ट आमचा मेन मुद्दा काय आहे. आम्हाला पुण्याची ट्रॅफिक आहे ना ती क्रॉस करायची. ती क्रॉस झाली ना का आमचा काय बोलतो पहिला टास्क पूर्ण होईल. बस आता ती इथं म्हणणं असं का 8:30ला तिथनं ट्रॅफिक स्टार्ट होते. तर आता इथं वाजला आम्हाला किती वाजला आता 6:42 झाल्या. तर जाता माझा वाटतं 7:30 असते ना. 7:30-8 बघू आता ट्रॉफिक भेटते नाही भेटते काही समजत नाही. आता ती मेन ट्रॉफिक गेली ना आमचं टेन्शन मुक्त होईल. बघू आता जसं पुढे जाऊ तसं मला दाखवूनच मी. आता मी यो केला आणि आता एक्सप्रेसला लागलो नाही अजून. जस्ट एक्सप्रेसला टाकले. आता थोड्याला एक्सप्रेसला लागू आम्ही. बघू शकतो इथनं टर्नमध्ये आत्ता आम्ही एक्सप्रेसला लागलो. फायनली लागलो आम्ही. हे बघा एक्सप्रेस आहे ते पुण्याचा. मेन आमचा टार्गेट बघू पहिला टास्क आमचा कम्प्लीट होते का नाही होते का ट्रॅफिक लागते आणि आमची वाट लागते. सगळं पुढे गेल्यावर समजल. आमचा असा ध्येय आहे का नाहीच लागणार
ते नाही काय बोलतो त्याला आमचा असं म्हणजे कॉन्फिडन्स कॉन्फिडन्स आहे का नाही लागणार रफिक ओव्हर कॉन्फिडन्स आहे का ओव्हर समजेल पुढे गेले हो दोघं जण शिव्या घालतात हा उशिरा कोण दोघं रेडी होतो मी अरे तुमच्या इथं पण खाल्लं नव्हतं मी पोहोचले आता बघू गेलो का लागतो ट्रॉफिक लागलं बोलतो आता पहिला टोल लागलेला आहे आम्हाला कुठला टोल आहे इथे कोल्हापूर सोडले हा सावरोलीचा पहिला टोल लागला खालापूरचा नक्की कुठला खालापूर ती जरा थोडी मिस्टेक झाली खालापूरचा टोल लागला असं किती टोल लागतील आणि कुठे असं किती टोल लागतील आणि आम्ही आता मेन सीएनजी गाडी घेतली सीएनजी किती भरायला लागला आणि कुठं कुठं सीएनजी सगळा दाखवीन तुम्हाला म्हणजे बाय चान्स तुम्हाला जर जायचं असेल तर हेल्पफुल आहे म्हणजे असा एक बरा वाटत आम्हाला पण आता हे फास्ट टॅग स्ट्रगल चालू आहे आमचं फास्ट टॅग मेन गोष्ट तुम्हाला समजायला किती ठिकाणी टोल लागतात किती ठिकाणी तुम्हाला भरायला भेटेल जर बाय चान्स तुम्ही काय तर म्हणजे काय सांगते मी कारण बाय चान्स तुम्ही सीएनजी गाडी घेऊन येत असं तुम्हाला समजेल हा बाबा या ठिकाणी सीएनजी पंप आहेत ते असं पेट्रोल पंप इथे सगळं तुम्हाला दाखवू आम्ही आता ह्यो पहिला अजून किती लागतील काय खालापूरचं आहे हा बघ रे खालापूर दिसला खालापूर असं का तुझ्या शब्द जुना आहे ना मी नाही जुना आहे ठीक आहे आता बघू पुढे गेल्या बघू सीएनजी ला थांबले हो पण सीएनजी ते काय चालू नाही अजून दिसत मला बंदच वाटते तर थांबले आम्ही सीएनजी पण आम्हाला मस्त 100 काय नाही तो नुसता काढून बघा हे ते काहीतरी बघा कोपरा काढ होता कसला तरी फाईन लागेल काय दिले आम्ही दिले बरं जाऊ दे नाश्ता पण बाहेरून ही याची फक्त त्याने लावली ही ब्लॅक कार्ड आहे ना कारण आमचा सगळा क्लिअर होता पीयूसी लायसन सगळा क्लिअर ठेवलेला फक्त याच्यावर तो काहीतरी भेटला म्हणून जाऊ दे बरं करायचा होता तिला स्टार्टिंगची लागली त्यांची मगाशी 2 हे गेलं काय रे बाबा टोल झोपलेलं मी त्याला मला एवढा भेटला नाही जरा झोप काढले कारण रात्री लेट झोपलो काहीतरी 1:30ला मी झोपलो आणि ह्यो पण 1:30ला झोपला सगळं 1:30ला झोपलो म्हणजे जास्त झोप नाही भेटली त्यामुळे जरा गाडीत पण झोप काढले तेव्हा बॅग आमच्या तुम्हाला दाखवलेलं मी एकदम परफेक्ट पॅकिंग बोला त्याला तशी हितेशने आमची परफेक्ट कोपऱ्यात तुम्हाला सगळं सामान भेटेल झोपलेलो जरा आराम करत पण जातो जास्त त्रास पण आता मस्त आम्ही कॉफी ब्रेकला थांबलो आम्ही सगळे आता कॉफी भरले जागो हे टाका हा शुगर गुळ टाकला इथे आयडिया ती गुळ साखर हानिकारक असतं साखर खावी नाही गुळ काय मी साखर नाहीच कॉफी टाकू पण जर कोणाला साखर नसेल तर गुळाचा पॅकेट भेटतो तो घ्या त्याला काय बोलतात पावक नाही गुलाच्याला तो तुम्ही आणलाय जॅगरी आता मस्त पाणी टाकतो आम्ही कारण सगळ्यांच्या डोल्यावर झोप आहे जरा एक कॉफीचा डोस पाहिजे सगळ्यांना काय काय चहा पितात पण आम्ही कॉफी प्रेफर करतो बघा हे बघा असं गरम पाणी इथेच इन्व्हेन्शन येतो खरंच लय गरम पाणी आहे माझं एकदम स्ट्रॉंग आहे मस्त कॉफी जरा एन्जॉय करतो आणि मग निघतो आम्ही
तर मगाशी बोलायला एक विसरलो, तुम्हाला बोललेलो की आमचा टास्क होता पुण्याचा, ट्रॅफिक तिथली भेटली नाही पाहिजे. तर मी झोपलेलो, मला काय यातलं काय समजलंच नाही. मी कधी कुठं आलो, काय आलो. तिथे आता इथं सांगतो तुम्हाला. इथं मग कितीला ट्रॅफिक ती क्लिअर गेली? 8:22 पण कम्प्लीट पुन्हा सोडला. 8:22 म्हणजे आम्ही प्रॉपर बोललो असं आमचं चालले सगळा प्रॉपर टाइम आलो. सगळ्यानंतर सीएनजी तुम्हाला बघितली, टोल तुम्हाला सांगितलं 2 गेलं. म्हणजे ते जेवढं लवकर जायचं असेल तेवढं लवकर निघाल ना तेवढा तुमचा फायदा आहे. म्हणजे कसं मेन ती ट्रॅफिक कुठली असते जी कामावरची जाणारी माणसं येतात ती ट्रॅफिक. ती ट्रॅफिक जर लागली ना मग पुढे वाट लागली. 2 तास गेलेच समजा. तरी आम्ही पण नाही करून थोडासा लेटच निघलो, तरी तुम्ही अजून लवकर निघा. नाही करून 5 पर्यंत तरी थोडासा पनवेलमधनं निघत असेल तर सांगते मी. त्याच्या आधी असेल तर अजून 1 तास आधी निघा. कारण मग असं माहिती आहे का, जर ती ट्रॅफिक नाही भेटली का तुम्ही आरामशीर जाल. बाकी आता बघू, आता दुसरा 1 तास झाला. दुसरा तास आमचा काय हे महाराष्ट्राचं रस्तं. हे महाराष्ट्राचं रस्तं सोडा, बाकी रस्तं चांगलंच आहे. बघू आता काय माहिती आहे तर काय महाराष्ट्राचं रस्तं खराबच आहे. या गोष्टी जरी ब्लॉगमध्ये नाही बोललो तर फायदा घ्या ब्लॉगचा. हेच रिअल फॅक्ट आहे. कारण आता मला मी पण नाही त्या साईडला, जसं मी गेलं तर ट्रेननीच गेले, बाय रोड मी पहिल्यांदाच चालले. जेवढं गाणं मी ऐकतो ते तेच बोलतात, महाराष्ट्राचा रस्ता सोडला ना नंतर तुम्हाला टेन्शन पुढचा तसाच होईल. आता आम्हाला नाश्त्याला पण थांबवतो. आम्ही आमचा प्लॅन झाले का 11 वाजता आम्ही थांबतो. आता 9, 9:15 वाजल्यात. 11पर्यंत आम्ही नाश्त्याला थांबू. नाश्त्याला काय कसं काय झालं मग दाखवूच. तर बघू जसं पुढं झालं तसं आम्ही दाखवतो. सध्या तरी हा जो ब्लॉग आहे जसं गाडीमध्येच असेल का आमच्या ट्रॅव्हलमध्येच जाईल. बाकी नंतर तिथं जर पोहोचू काय कसं काय सगळं तुम्हाला प्लॅनिंग दाखवू. ओके चला कंटिन्यू आमच्यासोबत. बाईक मध्ये झालंय बघितला बॅकर त्याच्यामुळे ट्रॅफिक घेतलंच नाही ना मला. बॅकर तो तिथंच तो पण कोणतो बाईकवाला बॅकर बघू झालं. ती ट्रॅफिक गेली. ट्रॅफिक त्या ह्याच्यामुळे होती म्हणून तिथून पुढे चाललो आम्ही. बघितलं तुम्ही तो लाल झालता तो चालले आम्ही. तर बघू शकता इथं परत ट्रॅफिक वाले आम्हाला पकडले. हे ब्लॅक कसं म्हणलं हे दिसतंय की या साईडला. यांना काही कारण नाही, आचारसंहिता लागले म्हणून नुसतं पैसे काढायचं नुसतं पकडतात. सकाळी यांना काही कामधंदा नाही. जेव्हा इथे पैसे काढायची कामं नाही. मागा बसणं हिला लय फाईन बसल्याला पण टेन्शन फ्री व्हायला मी डायरेक्ट आता डायरेक्ट काचच काढून टाकली. म्हणजे नो इश्यू, नो टेन्शन, नो फाईन. अरे काढूनच टाकली. टेन्शनच नाही, डायरेक्ट टेन्शनच मिटवला आम्ही. हां एकदम दुःखत नाही. म्हणजे कसं इथं एवढा प्रॉब्लेम आहे. कर्नाटकमध्ये किती प्रॉब्लेम 200 गेलं 200 बाबा. मला रिक्षाच इथे डायरेक्ट कारूनच कारला रे. आम्ही साताऱ्यात एंटर गेले. साताऱ्याच्या इथेच काढली. आता येतात 200 गेले. कर्नाटक किती जातील 2,000 मग इथं वरी बोलून करता येतं. तिथं काय अण्णा इल्ले हा करायला गेलो. आता बघू दोन्ही काढून टाकतो म्हणजे आता रिक्स नको. काय होईल टाइमपास होतो ना 15-20 मिनिट एक्स्ट्रा जातात. आता काढतो नाश्ता करायला. आता फक्त आम्ही एक कोपरा बघून थांबलो. आम्ही पहिले झाड बघितला. झाड काय आम्हाला भेटला नाही. झाडाच्या ठिकाणी मस्त बसून नाश्ता करत चाललेलं आहे. पण झाड काय भेटलाच नाही. इथं जराशी जागा बघली. बरं इथं मस्त बसतो. मस्त भाकर ना आंबाचं तिकट खाता जरा. लय भूक लागली कारण आता 11:15चा प्लॅन होता नाश्ता करायचा. 11:15 झालं. आता बसता मस्त नाश्ता करतो. इथं गाडी लावले. मला दाखवतात आम्ही कसं नाश्ता वगैरे करतो ते. कंटिन्यू कारण लय भूक लागले. 11:30 वाजले. काहीच नव्हतं झाला. कॉफी बेलची आणि सकाळी इडली घालेली. त्यानंतर नाश्ता करून मस्त गेलं. ठीक आहे बघा आता मस्त आम्ही आईच्या गा 1 नंबर. हे बघा मस्त वास 1 नंबर येते.
हे भाकर आहे ह्याच्यात मस्त खायला घेता त्या कला ऐकता लागले मस्त खाता होता बघा तुम्ही. आता आम्ही थांबलो जेवायला कारण लय भूक लागलेली. आता मस्त आम्ही जेवण बनवू. आमच्या बॅगे काढता लागला तर तिथे शेगडी आहे. आता ही स्पेस आहे इथं बघू. मस्त चिकन बनवू. भाकऱ्या आहेत. चिकन म्हणजे रस्सा करायचा थोडा. हा चिकन बनवलेलाच आहे. रस्सा थोडा करून इथं करू आता जेवण. मग बघू आता भूक लागली तर आता मस्त जेवायला घेतले आम्ही. नको कशाला हो बरं हो चिकन चिकन मस्त चिकन तंदुरी चिकन वास तुम्हाला येतं का? आम्हाला येतं मस्त भूक लागले मस्त जेवतो आम्ही. ओके तर आता आमचं जेवण झालंय. आता आम्ही अजून कोल्हापूरमध्ये आहोत. इथून आम्हाला बँगलोरला स्टे करायचा आहे आणि सकाळी दर्शनाला जायचं तिरुपतीच्या. पण मेन गोष्ट असं का आता इथून काहीतरी 800 का 700 किलोमीटर बाकी आहे. तो अख्खा अंतर आम्हाला त्या वाटलं किती 2:30 आता वाजले. तर आम्हाला रात्रीचे 10-11 पर्यंत काय बघून कापास आहे. पॉसिबल आहे बघू पॉसिबल होतं का. आता आम्ही बघूच आता कोल्हापूरचा आम्ही थोडंसं बाउंड्री गेलं तर तुम्हाला दाखवतो. इथून 700-800 किलोमीटर आम्हाला कापास एवढा कसा कापतो काय सगळं तुम्हाला बघूच. तर मस्त जरा इथं अरेस्ट करतो नाही तर लगे निघतो. जास्त थांबून मतलब पण नाही. बघू तेवढा अंतर आम्ही कापतो का नाही ते आता पुढं समजेलच. तुम्ही बघत. आता आम्ही कोल्हापूर महाराष्ट्र बाउंड्री सोडली. आता आम्ही चाललो अंडगोंडूला. आता जलेब्या दिसायला लागल्या सगळ्या. वेलदुडे बोल वेलदुडे. हा वेल्डुडे काय वेलदुडे हा वेल्लुडे वेलदुडेला आम्ही आहेत ना. तिकडे आम्ही पोचू होता आम्ही बसल्या होता. इथून नाही कोण 550 असेल ना. 700 अजून 700 दाखव तुला. बाबा कधी का आपला ड्रायव्हर किती आहे 838. संध्याकाळी आपण बोलतो ना पहाटे 6 वाजता पोहोचू. बाबा एवढं आम्ही पहाटे 6 वाजता पोहोचू. म्हणजे कसं नाही डायरेक्ट अंग धुतो डायरेक्ट पाय भरायला जायचं. नाही आता आम्ही जेवणारच संध्याकाळचे घेणार आहे गाडी डायरेक्ट तिथं पोहोचा. तुम्ही आता बघितलं आमचं कसं ट्रॅव्हल चाललंय. तुम्ही पण अशा याच्यामध्ये यायचं असेल तर माझा ब्लॉग बघा. आम्ही कसं काय आलो कशी गाडी कुठं कुठं सीएनजी टाकली कुठं जेवलो कसं काय आम्ही घरशी बनवून आणला जरा बघा. आता आमचा अजून रेसिपी आहेत पण सीन असा आलाय का आमचा रविवारी आले संकष्टी. त्याने आमचं सगळ्यांचं आहे का कोणता उपवास नाही. माझा आहे इथे तुझा एक टाइम भाई आपला झाला तुझा काउंटर. म्हणजे आमच्या तिघांचा तर उपवासच आहे. वेज करणार दादाचा व्हेज म्हणजे रविवार आमचा फिकाच घ्यायला एक डिमार्ट मध्ये नसं घेतला आपण तर बघू आता. चिकन आम्ही सामान आणले वाकटे आणले चिकन आणले. तर आता बघू कंटिन्यू चाललंय. अजून पोहोचलो नाही. जसं पोहोचत तसं दाखवत जाऊ तुम्ही. तर थोडा जरा व्ह्यूचा मजा घेतो. आता आम्ही आलो काय नाही आता आम्ही भाजी बिजी कापायला बसल्या. आता मस्त आम्ही वाकट्यांचा कालवण बनवतो आणि जेवू. हा इथं आम्ही कापण्या करतो. जसं होईल तसं मला दाखवतो. ओके बाकी नंतर बोलू. तर आता आम्ही मस्त बसलो जेवायला. आता आमचं ठावलं बघा. या वाकटी अंडा सलाड चपाती भाकर पाहिजे भाकर इथे सगळं ठेवलं आम्ही. आणि आता आम्ही मस्त जेवतो. बाकी ब्लॉग आजचा इथंच एंड करतो आम्ही. आणि बाकी तुम्ही बघितला सीएनजी सगळीकडे आहे. तुम्हाला नाही का नाही कसं कुठे भेटत नाही. प्रॉपर आम्हाला सीएनजी सगळी भेटल्यात. आणि तर उद्याचा ब्लॉग उद्या सकाळी स्टार्ट केली. बाकी ब्लॉग आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा. बाकी शेअर करा. बाकी अजून ही सिरीज चालली आजचा एक दिवस. बाकी अजून तर आज दिवस आहे आम्हाला रास फिरायचा आहे.
तुम्ही कनेक्टेड राहा. ही उद्या येईलच, बघितलं असेल तुम्ही, आता परवा पण येईल, त्यावर पण येईल. ओके, बाय.